श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आपण कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कन्या राशीला हा आठवडा कसा जाणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया। कन्या राशीला हा आठवडा खूपच भाग्यशाली ठरणार आहे। प्रगतीच्या अनेक संधी मिळतील। उत्साहाने हा आठवडा भरपूर असेल। नात्यांमधील गोडवा वाढेल। जोडीदाराशी उत्तम ताळमेळ राहील, पण काही गोष्टींची सावधानता बाळगावी लागेल। कन्या राशीच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार राहा। पण अधिक कामांमुळे तुम्हाला थकवा येईल। व्यवसायात चांगली प्रगती होईल। नवीन व्यवसाय सुरू करण्यास हा आठवडा खूप शुभ राहील। कन्या राशीच्या व्यक्ती कठीण परिस्थितीत मात करून सफलता मिळवतील। कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल पाहायला मिळतील। तसेच मिळकतीच्या नवीन संधी चालून येतील। तसेच मिळकतीच्या स्त्रोतांमध्ये चांगली वाढ होईल। जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल। पण तुम्ही या आठवड्यात घाईघाईने खर्च करणे टाळावे, यामुळे धनहानी होऊ शकते। जर तुम्ही बजेटच्या हिशोबाने खर्च केला तर तुमची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल। कन्या राशीच्या व्यक्तींनी आपले कार्यकौशल्याने व्यापार व्यवसायात लाभाची संधी प्राप्त होईल। नातेवाईकांचं सहकार्य मिळेल। राजकीय क्षेत्रात जम बसू शकता। नोकरदारांना प्रगतीच्या संधी प्राप्त होईल। परिवारातील सदस्यात एखादा कलह उद्भवू शकतो, तेव्हा ही परिस्थिती सामंजस्याने हाताळा। पण काही त्वचेचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। तसेच खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवा। मद्यपान व धूम्रपानापासून दूर राहा। नियमित व्यायाम सुरू ठेवा, त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल। तुम्हाला मुलांबाबत एखादी चिंता सुद्धा सतावू शकते। विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल। जे मुलाखत देऊन आले आहे त्यांना नोकरीच्या संधी मिळतील। विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशी जाऊ शकतात। कन्या राशीच्या व्यक्तींना हा आठवडा नात्यांसाठी चांगला जाईल। तुम्ही तुमचे नाते जपण्याचा प्रयत्न कराल। तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी असाल। कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात सुख असेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत, कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रमात किंवा धार्मिक अनुष्ठानांना सहभागी व्हाल, त्यामुळे पारिवारिक वातावरण सुखमय राहील। कन्या राशीच्या प्रेमी जोड्यांना आपल्या नात्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी जोडीदारासोबत वेळ घालवावा लागेल। शक्यतो वादविवाद टाळावे, बाकी प्रेम जीवन उत्तम असेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।